हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा सोमवार म्हणजे आपला विषय आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्यासाठी सद्भावनेची नितांत आवश्यकता असते. सद्भावनेतून सत्कर्म होतं, म्हणजे सत्विचार, उच्चार आणि आचार या अंगाने आपल्याकडे सत्कर्म सहज होतं. मनात दुर्भावना असेल तर ते तसं होऊ शकत नाही. म्हणून शुभचिंतन पाहिजे, शुभ इच्छा पाहिजे, शुभ बोलता आलं पाहिजे आणि शुभ करता आलं पाहिजे. म्हणजे ह्या चार गोष्टी, शुभ विचार, शुभ आचार, शुभ इच्छा, हे सगळं आणि शुभ उच्चार, म्हणजे ह्या चारही गोष्टीतून आपण आपलं जीवन आनंदाने जीवन जगू शकतो. खरं सांगायचं म्हणजे खूप काही करायचं आहे का, तसं असं काही नाही. पण शुभ बोल रे नाऱ्या असं म्हटलं तर नाऱ्या शुभ बोलत नाही का, कारण त्याच्या मनामध्ये सद्भावना नसतात. त्याचं भलतंच काहीतरी नकारात्मक विचार चालू असतात. अगदी बाहेरच्या जगाकडे पाहताना त्याबद्दल काही ज्या दुर्भावना निर्माण होत असतात, त्याच्यातून त्याला शुभ चिंतन करता येत नाही, शुभ इच्छा करता येत नाही, शुभ विचार करता येत नाही, की शुभ आचार करता येत नाही. म्हणजे बोलणं, आचरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्याला म्हणतो ना, त्यासाठी मनाच्या ठिकाणी सद्भावच हवा, हा महत्त्वाचा भाग. आणि त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. परत सद्भावना आपोआप येत नाही, हे लक्षात ठेवा. ते ज्ञान आवश्यक आहे. आणि ज्ञान आवश्यक म्हणताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जीवनविद्या सांगते प्रत्येक व्यक्ती आणि समाज यांचा परस्पराशी संबंध आहे. व्यक्ती ही केंद्रस्थानी असते आणि समाज हा वर्तुळाच्या परिघाच्या ठिकाणी असतो. म्हणजे संपूर्ण समाज हा वर्तुळाच्या परिघावर असतो आणि व्यक्ती असते ती केंद्रस्थानी असते. प्रत्येक व्यक्ती म्हणजे जर आपण असं पाहिलं तर अशी अनेक वर्तुळ, प्रत्येक व्यक्तीचं वर्तुळ म्हणजे त्या आजूबाजूचं जग हे त्याचं जग असतं. जवळचं वर्तुळ, लांबचं वर्तुळ, आणखीन पुढच्या लांबचं वर्तुळ, असं वाढत 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 हे सगळं जग, या जगाच्या केंद्रस्थानी प्रत्येक व्यक्ती असते. आणि त्या व्यक्तीचा जगावर परिणाम होत असतो आणि जगाच्या ठिकाणी असलेल्या सामाजिक घटनांचा, सामाजिक मनाचा त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो. म्हणजे देवाणघेवाण विचारांची सतत चालू असते. आणि ह्या देवाणघेवाण करण्यामध्येच जर सद्भावना निघून जात असतील तर मात्र ती व्यक्ती चांगले विचार करू शकत नाही, चांगलं उच्चार करू शकत नाही, चांगलं आचरण करू शकत नाही किंवा चांगल्या इच्छाही धरू शकत नाही. म्हणून आपण समाजाचे घटक आहोत हे प्रत्येक व्यक्तीला लक्षात घेता आलं पाहिजे. समाज म्हटल्यानंतर खरं म्हणजे आपलं कुटुंब पण समाजातला एक जवळचा भाग असतो. मग शेजारी पाजारी आणखी त्यांच्या पुढे जितके आपलं वर्तुळ म्हणजे आपले जवळचे लोक आपण समजतो ते एक जवळचं वर्तुळ असतं. पण पुढे पुढे जात गेलं तर ते समाज म्हणता म्हणता राष्ट्रापर्यंत आणि राष्ट्र म्हणता म्हणता ते विश्वापर्यंत ही वर्तुळं पसरलेली आहेत. आणि ह्या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो आणि आपला परिणाम म्हणजे त्या व्यक्तीचा परिणाम सर्वांवर होत असतो. ही देवाणघेवाण चालू असते सतत, म्हणजे ही सतत व्हायब्रेशन चालू असतात. आणि त्या व्हायब्रेशनमधून आपल्याला आनंद कसा घ्यायचा हे कळलं पाहिजे. म्हणून आपल्याकडनं प्रक्षेपणच असं सुंदर असलं पाहिजे की समोरून तशीच चांगली प्रक्षेपणं आपल्याकडे येतील. म्हणजे आपले विचार हे आपण प्रक्षेपण, आपली व्हायब्रेशन्स असतात, आपल्या मनामध्ये जर सद्भावना असतील, सद्भाव असेल आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये रुळत असतील तर त्याचा परिणाम बाहेरच्या जगावर म्हणजे वर्तुळातील समाजावर होत असतो. आणि म्हणून
हे गणित जर आपल्या लक्षात आलं, की हे जे सूत्र आपल्या लक्षात आलं, तर आपल्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी नुसतं सर्वांशी कसं चांगलं वागता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, की सगळ्यात चांगलं जे जे दिसतील त्यांच्याबद्दल आपल्या मनात त्यांच्या हिताचा विचार असेल तर आपलं काम अगदी सोपं होऊन जातं. आपल्या मनात जर अनिष्ट विचार असेल आणि तोंडावर जरी आपण चांगले बोलत असेल तरी आपलं काम कठीण होतं. कारण आपल्या आतमध्ये असलेल्या विचारांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर कळत न कळत होतो. आणि ती समोरची व्यक्ती जर आपलं आतमध्ये चांगले विचार नसेल मनात तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला येतोच. कारण समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा तशीच वाईट व्हायब्रेशन होऊ शकतात. आणि हे सूत्र जीवनाचं आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून इथे समाजाचे आपल्यावर खूप ऋण आहेत ही भावना जेव्हा आपल्याकडे असेल ना तरी खूप सद्भावना निर्माण होतात. कारण म्हणजे आपण समाजाचे ऋणको आहोत. आता ऋणको आणि धनको असे शब्द वापरतो ना. जो देणारा असतो तो धनको आणि घेणारा असतो तो ऋणको. ऋणको म्हणजे कर्ज. तर समाजाचं आपल्यावर ऋण आहे ही जर भावना प्रत्येक व्यक्तीकडे असेल ना तर ती व्यक्ती सर्वांशी चांगलं वागते. आपल्याला कोणाचं काही पडलेलं नाही, माझं कोणाशिवाय अडत नाही असं जेव्हा एखादी व्यक्ती ठरलं तर त्याला त्याचा अहंकाराचा तो म्हणजे प्रगटीकरण रूपच म्हणायला हवं की मी सुखी आहे, मला बाकीच्यांचं काही किंमत वाटत नाही, की मला त्यांचं काही पडलेलं नाही किंवा बाकीचे गेले खड्ड्यात, मी मात्र चांगला राहू शकतो. अशी जी दुर्भावना माणसाच्या मनात असेल तर तो माणूस सतत सुखी राहू शकणार नाही, त्या समाधानी राहू शकणार नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून समाजाचे ऋण आहेत. समाज म्हणजे अनेक मनुष्यांचा, अनेक व्यक्तींचा समूह, त्याला आपण म्हणतो समाज. आणि आपण सामूहिक प्राणी आहोत. म्हणजे प्राणीच, माणूस सुद्धा हा प्राणीच आहे खरा. पण तो कसा आहे, त्याला बुद्धी मिळायला 2 पायावर चालतो म्हणून तो स्वतःला श्रेष्ठ समजतो, एवढंच. पण आपल्याला सगळे आपल्या जवळ माणसं हवी असतात आणि माणसं असतील तरच आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आपल्या अगदी जवळची माणसं, त्याच्या पुढची माणसं, सगळ्यांचे आपले जे संबंध आपण जे चांगले जोडत असतो ना तिथे आनंदाचं प्रकटीकरण होत असतं. आणि तिथे आनंदाचं प्रकटीकरण होतं. म्हणून इथे प्रत्येक व्यक्तीशी अधिकाधिक चांगला संबंध आपण वाढवायचा आहे. हा जर विचार आपल्या मनात असेल तर आपले विचाराच्या चांगले व्हायला लागतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे समाज म्हटल्यानंतर समाजात विविध कर्म करणारी अनेक मंडळी आहेत. अगदी शेतात राबणारा शेतकरी आहे, तो धान्य उगवतो, त्याला त्या धान्याला विकत घेणारे मधले काही व्यापारी वर्ग आहे. तो व्यापारी वर्ग परत शहरामध्ये ते धान्य घेऊन, तो म्हणजे ते ट्रान्सपोर्टर आहेत, त्या ट्रान्सपोर्टरच्या थ्रू घेऊन येतात. परत ते दुकानांमध्ये आणतात, त्या दुकानातले लोक त्याच्या मागे काम करतात आणि परत आपल्यापर्यंत ते दुकानातून आपण ते सामान घेतो, धान्य घेतो, अन्न घेतो. ही सर्व साखळी आपली आहे. म्हणजे समाज कसे आपण एकमेकाशी कसे जोडलेले ते पहा. आणि म्हणून हे जोडलेलं आहोत. आणि हे जोडलेलं असल्यामुळे आपण जे करत असतो त्याचा समाजावर परिणाम असतो आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्ती जे करत असतात ते आपल्यावर परिणाम करत असतात. म्हणून इथे आपल्याला सतत बघायला गेलं तर अत्यंत कृतज्ञतेने सर्व समाजाबद्दल आपल्याला सद्भावनाच असली पाहिजे. कृतज्ञता असते तिथे सद्भावना असते, बघा लक्षात घ्या. सद्भावनेसाठी कृतज्ञता किंवा आपल्यावर लोकांचं ऋण आहे त्यांच्यामुळे आपण आनंदाने जीवन जगतो आहोत, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. अगदी घरात आपण म्हणतो ज्यावेळेला घरातली काही मंडळी आपण एकत्र असतो, आनंद राहतो आणि एखादी व्यक्ती घरातलीच जर आजारी पडली तर काय होतं, सगळ्या घरावर त्याचा परिणाम होतो, घरातल्या प्रत्येक माणसावर परिणाम होतो. असं होत नाही की तो आजारी पडले जातो, असं होत नाही. मग त्याच्यासाठी बरं होण्यासाठी किंवा काही करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तसं समाज म्हणजे हे आपलं भलं मोठं घरच आहे. आणि या घरातल्या समाजातली काही व्यक्ती जर त्यांच्या जीवनामध्ये जर अनिष्ट गोष्टी घडत असतील तर त्याचाही आपल्याला वाईट परिणाम. म्हणून प्रत्येक व्यक्ती आनंदात राहिली पाहिजे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळाला पाहिजे. ती दुःखी असता कामा नये, कारण त्या दुःखाचा परिणाम आपल्याला होऊ शकतो.
आणि म्हणून हे सूत्र म्हटलं मी की सूत्र लक्षात आलं पाहिजे की आपल्याला सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे मनापासून. किंवा अगदी म्हणजे समोर असलं तर आपण कृतज्ञ होतो असं नाही. आपल्याला सर्वांचं भलं व्हावं असं म्हणताना सर्व घटक प्रत्येक व्यक्ती समाजातले म्हणजे विश्वापर्यंत समाज की त्या प्रत्येक व्यक्तीची सुखी झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला ही चांगली बुद्धी मिळाली पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे. सुखाच्या सगळ्या गोष्टी आहेत की बुद्धी असेल तर तो चांगला विचार करू शकतो, आरोग्य असेल तर त्याचं शरीर धडधकाट असल्यामुळे तो आनंदात असतो. म्हणून इथे सुख, शांती, समाधान हे प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाला चांगली बुद्धी आणि आरोग्य मिळणं फार महत्त्वाचं आहे. नंतर त्याचं कर्म येतं. म्हणून सद्भावनेतून तुझं कर्म करेल तिथे त्याला आनंद प्राप्त होत असतो. आणि म्हणून इथे शेतकरी म्हटल्यानंतर तिथे व्यापारी आल्यानंतर आणखी मध्यम अनेक व्यापार करणारे लोक येतात आणि अगदी शेवटपर्यंत आपल्यापर्यंत ते कुठे असलेलं अन्न म्हणजे धान्य आपल्यापर्यंत पोचतं. जर आपण शेती करायचं ठरलं असतं, आपण धान्य उगवायचं ठरलं असतं, आपणच ते सगळं जमवून ठेवण्याचा प्रयत्न केला असतं ते तसं शक्य नाही. समाजात कोणी शेतकरी आहेत, कोणी कातकरी आहेत, प्रत्येक जणाचा वेगळा व्यवसाय आहे आणि त्यामुळे समाजाचं राड घडत चाललेलं असतं. कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी कामगार आहेत, कोणी अगदी कचरा साफ करणारी मंडळी असतात. त्यांच्याबद्दलही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे की कारण समाजाचं आरोग्य ते सांभाळतात स्वच्छता करून. आणि म्हणून इथे सोनार आला, लोहार आला किंवा आणखी निरनिराळे प्रकारचे कार्य करणारी मंडळी की सगळ्या मिळून प्रत्येकजण काहीतरी कार्य करत असतो. त्याच्या वाटेला आलेलं काम तो करत असतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्यापर्यंत पोहोचत असतो. महत्वाचं आहे इथे नुसतं आपण काम केल्याने सुखी झालो असं नाही. आपण या समाजात आपण जरासा विचार करा, जंगलात जर आपण गेलो, अगदी अगदी काळोख आहे, काही कळत नाही, कोण समोर दिसत नाही आणि तिथून मग कुठेतरी प्राण्यांचा आवाज येतोय, वाघाचा आवाज येतोय, लांडग्यांचा आवाज येतोय, तुम्ही आनंदाने चालू शकाल का? ती वर खाली होईल. कुठे कोण कुठून येतं, कोण कुठे सळसळ झाली पायाकडे तरी घाबरून बसाल. की इथे ही जी भीती आहे ती भीती समाजात वावरताना आपल्याला नसतेच, कारण आपण अत्यंत सुखरूप आहोत. हा सहज भाव आपल्याकडे असतो आणि त्यामुळे आपण आनंदाने फिरतो. म्हणून चांगला समाज असतो तेव्हा रात्री बेरात्री सुद्धा मंडळी ज्यावेळी जाता येतात त्यांना कोणाला कसली भीती नसते, कारण समाज तसा आहे म्हणून आपण सुखाने राहू शकतो. समाज तसा आहे म्हणजे समाजातला प्रत्येक माणूस हा आपल्यासाठी काहीतरी करत असतो, देत असतो आणि तो देत असतो म्हणून आपण सुखी असतो. तर सुखसोयी असतील किंवा मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने गोष्टी असतील किंवा ज्ञानाच्या गोष्टीने शांती सुख मिळवण्याच्या अंगाने असेल, कोणीतरी काहीतरी देत असतं आणि त्या प्रत्येकामुळे आपल्याला हा आनंद अनुभवता येत असतो की आपण आनंदाने जीवन जगू शकतो आहोत. हा बोध आपल्याला लक्षात घेता आला. म्हणजे कृतज्ञता कुठे सद्भावना येणार कशा? कृतज्ञतेतून, सामंजस्यतेतून, सहिष्णुवृत्तीतून. लक्षात घ्या, म्हणजे ह्या सगळे सद्गुण आहेत आपले आणि हे सद्गुण आपल्याला अंगी बांधले पाहिजेत. की सहिष्णू एवढ्यासाठी असेल की सगळ्याच गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. काही गोष्टी मनाच्या विरुद्ध सुद्धा घडतील. काही वेळेला आपल्याला प्रतिकूल घटना घडत असतात. त्यामुळे जर मन सहिष्णू नसेल तर अस्थिर होऊन जाईल. म्हणून सहिष्णू पण असायला पाहिजे आणि सामंजस्य वृत्ती पण असायला पाहिजे. की सामंजस्य वृत्तीमुळे समजून घेण्याची आपली कुवत, मनाची कुवत तयार होत असते. म्हणून सामंजस्य म्हणजे समजून घ्या म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीचा उगीच तक्रार किंवा प्रत्येक गोष्टीचं काहीतरी मोठं उलटं सुलटं चित्र निर्माण करण्याची काहीच आवश्यकता नसते. जे आहे ते कदाचित अनुकूल असेल, कदाचित प्रतिकूल असेल, पण ते त्या लेवलला आपल्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणून तिथे सहिष्णू पण असायला पाहिजे आणि समजून पण घेता आलं पाहिजे. कोणीतरी काहीतरी वेडासारखं बडबडतोय म्हणून त्याच्यावर रागवत जाण्याची काहीच गरज नसते. समजून घ्या त्याचं डोकं ठिकाणा नाही म्हणून तो तसा बडबडत असतो, एवढंच लक्षात ठेवलं तरी आपण समजतो. एखादा वेडा बडबडतोय, आपल्याला त्याच्याबद्दल अनुकंपाच निर्माण होते की अरे बिचाऱ्याला कळत नाही, कळलं. आणि म्हणून इथे सहिष्णुता, सामंजस्य वृत्ती आणि सर्वांबद्दल कृतज्ञता हे तीन जर गुण
प्रामुख्याने आपल्या मनामध्ये आपण ते धारण करायला लागलो तर आपल्या ठिकाणी सद्भावना सहज निर्माण होतात. म्हणून सद्भावनेतून सद्गुण आणि सद्गुणांच्या अभ्यासातून सद्भाव आपल्या ठिकाणी आपल्याला अनुभवता येतो. म्हणून मनामध्ये सद्भाव असणं फार महत्त्वाचं आहे. आणि ही सद्भावासाठी कृतज्ञतेचा अभ्यास अभ्यास करावा लागतो. कृतज्ञता शिकावी लागते. माणूस किती जरी म्हटलं तरी तो पटकन कृतज्ञ होऊ शकतो. जर त्याच्यात संस्कार असेल, सुसंस्कार, तर तो कृतज्ञ पटकन होतो. नाहीतर इथे कृतज्ञता व्यक्तच माणसाला करता येत नाही. कोणी आपल्या घरी काम करतं त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे असं जर म्हटलं तर रे आम्ही त्याला पगार देतो, तो काय मेहरबान नाही करत असं म्हटलं तर ती सद्भावना राहत नाही. की आपल्याला जे जमत नाही ती व्यक्ती आपल्याला सोयीसाठी उपयुक्त ठरली तरी पगार देत असला तरी सुद्धा ती आपल्याला म्हणजे सुखच देते आहे तिच्या कर्मातून. तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. पगार देणं हा व्यवहाराचा भाग आहे, पण कृतज्ञ राहणं हे मनाच्या विकासाचा भाग आहे. लक्षात घ्या. मनाचा विकास जर व्हायला हवा असेल तर आपल्याला कृतज्ञतेचा अभ्यास मनापासून करावा लागतो. कृतज्ञता मी नेहमी म्हणतो, कृतज्ञता कुत्र्याला कृतज्ञता शिकावी लागत नाही, तो कृतज्ञ उपजतच असतो. जराशी एखादी चपाती द्या की जरासं त्याला प्रेमाने डोक्यानं हात फिरवा तर तुम्हाला परत उलटं कधी भुंकणार नाही की तुमच्या विरुद्ध त्याचं काहीच नसेल. तो तुमच्यासमोर अगदी शेपटी हलवत प्रेमाने अगदी जीभ चाटत बिटत सगळं बसतो, कारण तो कृतज्ञ असतो. जरासं काय दिलं की अतिशय कृतज्ञता हा त्याचा स्वभाव आहे. मूलतः माणसाचा तसं स्वभाव म्हणता येत नाही. माणसाला तुम्ही जेवण देत असाल तर पण हा मी कृतज्ञ म्हणेल. जरासं त्याला ओरडा की जरासं त्याला काही देऊ नका, बघा तो कसा फुतकारेल लगेच. त्याची कृतज्ञतेचं म्हणून शिकलं पाहिजे. सुसंस्कार हा कृतज्ञतेचा असला पाहिजे. पण लहान मुलांना लहानपणापासून कृतज्ञ राहण्याची शिकवण दिली पाहिजे. पण बऱ्याच मंडळांना हे कृतज्ञता त्यात काय मोठं असं वाटतं. पण या कृतज्ञतेत सर्व सद्गुण आहेत. लक्षात ठेवायचं. जितका माणूस कृतज्ञ तितका त्याच्याकडे सद्भावना अधिक अधिक प्रगट व्हायला लागतात. त्या सद्भावनेतून तो सर्वांशी प्रेमाने आपलेपणाने वागायला लागतो. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी ह्या सद्गुणांची आवश्यकता असते. लक्षात ठेवा. दुर्गुण आहे माणसाकडे, तो आनंदाने जीवन जगतो, तो कसा जगेल? दुसरं कोणाला दुखवेल त्याच्यातून त्याला आनंद होईल, दुसरं कोणाचं नुकसान करेल त्याच्यातून त्याला आनंद होईल. पण हे करता करता निसर्ग नियमाप्रमाणे त्याच्यावर जेव्हा पाळी येईल उलटं परत परिणाम येतोच. लक्षात ठेवा. निसर्ग नियम कोणालाही पार्शालिटी करत नाहीत. म्हणून जर आपण इतरांचं मन दुखवत असू तर कोणीतरी तुमचं मन दुखवायला येणार. जर इतरांना आपण त्रास देत असू तर कोणीतरी तुम्हाला त्रास देणारच. कारण हे क्रिया प्रतिक्रियेचा जो निसर्ग नियम आहे त्याच्यातून माणसांना चांगल्या आणि वाईट गोष्टी प्राप्त होत असतात. चांगल्या वाईट गोष्टी लोकांना वाटतं की आपल्या कर्तृत्वामुळे आपण मिळवतो आणि वाईट गोष्टी दुसऱ्याच्या कर्तृत्वामुळे आपल्याला मिळतात. पण दुसऱ्यावर दोषारोप करण्यात आपण अगदी तरबेज असतो. लक्षात घ्या की असं झालं, वाईट झालं, मी ते ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं. अगदीच कोणाला नाही म्हटलं तर मग दैवावर येतं, नशिबावर येतं, सगळ्या गोष्टीकडे येतं. पण माझ्यामुळे ही वाईट गोष्ट कारणीभूत मीच आहे हे जर माणसाला कळलं तरी तो सद्भावनेतून सगळीकडे पाहू लागतो. दुर्भावनेतून जर तो दुसऱ्यांना दोष देऊ तू चुकतोय तुझ्यामुळे होतं, तू चुकतोय तुझ्यामुळे होतं, असं जर एखाद्याला सांगायची पद्धत असेल तर ती दुर्भावनेचं आणि अहंकाराचं लक्षण आहे. त्याच्यातून अनिष्ट परिणाम माणसाच्या वाटत येतात. आणि त्यामुळे आनंदाने जगण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला सावधपणे पाहता आल्या पाहिजेत की आपल्या मनामध्ये सर्वांबद्दल सद्भावना जर निर्माण व्हायची असेल तर प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला कृतज्ञताच असली पाहिजे. आणि कृतज्ञता असणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात आलं ना की इथे कृतज्ञता ज्यावेळेला आपण कृतज्ञतेतून वागायला लागतो तर ती सद्भावना आपल्या मनामध्ये प्रगट होते. सद्भावना मी सद्भावनेतून पाहिन असं म्हणून सद्भावना येत नाही. मनामध्ये कृतज्ञतेचा भाव असला तर ती सद्भावना प्रगट होते. कोणीतरी आपल्यासाठी थोडंसं केलं तरी एवढं करतात असं जे आपल्याला वाटलं तर ती सद्भावनेत त्याचं रूपांतर होतं. पण कोणीतरी देत आहे त्यात काय मोठं दिलं तर ती दुर्भावना होते. त्यात काय मोठं दिलं तर म्हटलं तर दुर्भावना. दिलंय तर कोणी आपल्याला प्रेमानं जर देत असेल तर तिथे आपल्याला अधिक अधिक कृतज्ञ व्हायला पाहिजे. कारण
ती छोटी गोष्ट की मोठी गोष्ट ह्याला किंमत नसून त्या भावनेला आपल्याला भावनेची जोपासना करायची हे लक्षात ठेवा. श्रीकृष्णासाठी सुदामाने पोहे आणले फक्त एक मुठीभर, बिचाराकडे काहीच नव्हतं. आणि तिथे श्रीकृष्णाला भेटल्यानंतर त्याला द्यावंसं वाटत नव्हतं, कारण त्याला लाज वाटते, एवढं ऐश्वर्या श्रीकृष्णाला पोहे कसे देऊ. पण श्रीकृष्णाने ती पोहे इतके प्रेमाने आणि आनंदाने खाल्ले की जसं काही कुठं मिष्ठान्न खावतं त्या अंगाने. कारण सुदामाचं जो प्रेम होतं, मित्रप्रेम होतं, आणि त्याच्यातून त्या पोह्यांची किंमत अलौकिक होती. लक्षात ठेवा, तिथे श्रीकृष्णाकडे त्याच्याबद्दल जी कृतज्ञता होती सुदामाबद्दल, आणि त्यामुळे त्याला त्याचा आनंद होता. म्हणून कृतज्ञतेतून आनंद व्यक्त होतो, कृतज्ञतेतून सद्भावना निर्माण होतात. लक्षात ठेवा. म्हणून ह्या सगळ्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहत असतो, त्या जीवनामध्ये पाहताना आपल्याला ह्या अनेक गोष्टी सहजपणे करता येतात, पण माणसं तिथे लक्ष देत नाहीत. की सहजपणे तुम्ही कृतज्ञतेने पाहण्याचा अभ्यास करा की खरोखर आपल्यावर प्रत्येकाचं ऋण आहे. उगीच काहीतरी सांगायचं म्हणून नाही की आपण जे सुखाने का आनंदाने राहतो आहोत, आपल्याला 2 वेळेचं अन्न व्यवस्थित मिळतं आहे, पाणी मिळतं आहे, चांगलं घर मिळतं आहे, तर किती कृतज्ञ राहिलं पाहिजे आपल्याला. म्हणून एका बाजूने समाजाबद्दल कृतज्ञता आणि दुसऱ्या बाजूने परमेश्वराबद्दल कृतज्ञता. परमेश्वराने आपल्याला हे जे शरीर दिलं आहे आणि शरीराचं हे भांडवल आपण कसं कृतज्ञतेतून किंवा सद्भावनेतून त्याचा वापर केला पाहिजे हे ज्या माणसाला कळतं तो शहाणा असतो. म्हणून परमेश्वराने भरभरून दिलेले शरीर दिले म्हणजे काय, शरीरातले इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, अंतरेंद्रिय आहेत, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, धारणाशक्ती, विचारशक्ती असं जे आपण म्हणतो, ह्या अलौकिक शक्ती आपल्याकडे आहेत. आणि हे सगळं भांडवल परमेश्वराने आपल्याला सहज दिलेलं आहे. त्यासाठी आपण काही खूप प्रयत्न केलेले असं नाही आहे, पण आपल्याला जे मिळालं आहे त्याचा आपण सदुपयोग जर केला तर त्याच्यातून अधिक आनंद निर्माण होतो. आणि जर दुरुपयोग केला तर त्याच्यातून दुःख निर्माण होतं. आहे गणित सगळं जीवनाचं सोपं आहे, पण आपणच त्याला गुंतागुंतीचा करून ठेवतो. निरनिराळ्या विशिष्ट भावनेतून आपण कोणाला विचार करतो, चुकीचे विचार करतो, काय तर तो त्याच्या मनात नसेल तर आपणच गैरसमज करतो, तो मुद्दाम तसं केलं, मुद्दाम असं केलं. ह्या दृष्टीने आपलं मनही दूषित करतो आणि त्याच्यातून जर समोरच्याचं मन दूषित करतो. तेच आपण एकट्या नाही करत, आणखी 10 लोकांना ते सांगत जातो आणि त्यामुळे सगळं समाजामध्ये त्याचं वाईट परिणाम होत असतो. म्हणून जो माणूस सगळ्याबद्दल चांगलं सांगत असेल त्याच्याबरोबर तुम्ही राहिला तर तुम्ही आनंदी राहाल, आणि जो माणूस इतरांचा दोष दाखवत बसेल तर तुम्ही दुःखी व्हाल. लक्षात. आपल्याला पण बरेच लोक असं दोष दुखवत चवीने ऐकायला थांबतात. कारण म्हणजे कोण जर दोष दाखवत असेल तर तिथे उभंच राहू नये, पण गुण सांगत असेल तर तिथे मला कौतुकाने राहा. कारण त्या गुणांचं ते सिंचन आहे ते आपल्या मनावर पडायला लागलं तर आपल्याला ते सद्गुण घेऊन जीवन जगता येतं. म्हणून जीवन जगताना आनंदाने जीवन जगूया असं जे आपण म्हणतो की आपण सारे की मीच एकटा सुखी राहीन आणि इतरांचं मला काही पडलेलं नसेल, तर अशी एक वेळ येते की तुला सर्वांच्या मदतीची आवश्यकता असते आणि मग कोणी तुझ्याकडे येत नाही. असंही होतं बऱ्याच वेळा की लोक अगदी पैसा भरपूर आहे, अगदी शरीर चांगलं ठणठणीत आहे, त्यावेळेला सर्वांचा अंगाने सर्वांना दोष देणं किंवा सर्वांचा वाईट आचरण करणं असं जेव्हा ते करत असतात तर काही काय त्यांना वाटतं त्यांचं अगदी बरोबर आहे. पण जशी परिस्थिती बदलते आणि जेव्हा माणसांची आपल्याला गरज आहे असं वाटतं तेव्हा कोणी माणूस आपल्याकडे यायला मागत नाही आणि त्यावेळेला तोच माणूस अत्यंत दुःखी होतो. म्हणजे ही परिस्थिती आपणच आपल्याला ओढावून घेत असतो, कारण हे सगळं जीवन निसर्ग नियमाने चाललेलं आहे. लक्षात ठेवा, नियम महत्त्वाचे आहेत. म्हणून निसर्ग नियम म्हणजेच ही परमेश्वराच्या आज्ञेने म्हणतो. नियम म्हणजे त्याच्या आज्ञाच आहे. त्याप्रमाणे वागला तर सुखी व्हाल, त्या आज्ञेप्रमाणे नाही वागला तर दुःखी व्हाल. म्हणून परमेश्वराने कुठे काही लिहून ठेवलेलं नाही, पण परिणाम रूपाने आपल्याला हे नियम आपल्या लक्षात घेता येतात. म्हणून आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. त्याच्या आज्ञेने आपलं जीवन चाललं आहे, त्याच्या इच्छेने चाललं आहे, त्याच्या इच्छेने आपण सत्कर्म करतो आहोत. ही जर भावना असेल तर तिथे ती परमेश्वराची उपासना झाली. दुसरं काय करायला नको आहे. कारण हे सगळं शरीर परमेश्वराचं आहे. हे जे मन म्हणतो की जाणीव म्हणतो ती परमेश्वराची आहे आणि त्याच्याच इच्छेने आपण आनंदाने जीवन जगतो आहोत.
हा जर भाव सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे असेल तर त्याच्याकडे सद्भाव आणि सद्भावना अधिक प्रकट व्हायला लागतात आणि त्याच्यातून त्याला आनंदानेच जीवन जगता येतं. म्हणून आनंदाने जीवन जगणं सोपं आहे. महाराज नेहमी सांगायचे, सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण लोकांचा अनुभव काय, दुःखी होणं सोपं झालं आहे आणि सुखी होणं कठीण झालं आहे. खरं म्हणजे आपण जे आहोत ते सुख स्वरूपच आहोत, आनंद स्वरूपच आहोत. पण हे आपण लक्षात न घेता जीवन जगायला लागतो. तिथे निसर्ग नियम लक्षात न घेता जीवन जगायला लागतो. तर तिथे आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळायला लागतो. आणि दुःखाचा डोंगर कोसळायला लागल्यानंतर मग आपल्याला परमेश्वर आठवतो किंवा आणखी सद्गुरू आठवतात की आणखी कोणी आठवतात की त्यांनी मदत करावी, ह्याने मदत करावी. पण अशी वेळ येते की ते त्यांची इच्छा असून जी तुम्हाला मदत होत नाही, ते करत नाही म्हणत नाही, त्यांना होत नाही. कारण आपणच केलेल्या कुकर्माचा परिणाम किंवा कुकर्माचं पाप ह्या सगळ्यांना मदत करायची वाटली तरी ते मध्ये डोंगराचं काढवं येतं. आणि हे सगळे परमेश्वराचं कार्य आहे, परमेश्वराचं जीवन आहे. या भावात जर आपण प्रत्येकाशी आनंदाने प्रेमाने बोलायला लागलो तर आनंद सुखी होतो. म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला कर्म आहे. लक्षात ठेवा, माणसाला पोट जे मिळालेलं आहे ते त्यांनी कर्म करावं यासाठी. नुसतं पोट भरण्यासाठी पोट नाही आहे. तर पोट भरण्यासाठी तुला जे अन्न हवं किंवा काही गोष्टी हव्या असतात त्या आणायला पैसे हवे असतात आणि पैसे मिळवण्यासाठी तुला कर्म करावे लागतात. कर्म करशील तर तुला त्याप्रमाणे मोबदला मिळतो आणि त्या मोबदल्याप्रमाणे तुला आवश्यक असलेल्या गोष्टी उपभोगू शकतोस. म्हणून कर्मच असं आपलं असलं पाहिजे की त्याच्यातून सर्व सुखी व्हावेत. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं काम आपण प्रेमाने, सचोटीने, अगदी मनापासून कृतज्ञतापूर्वक जर करायला लागलो तर त्याची चांगली फळं आपल्याला मिळतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती जे कर्म करतो ते कर्म समाजाला सुख किंवा दुःख देत असतं. सत्कर्म केलं तर सुख, दुष्कर्म केलं तर दुःख. म्हणून कर्म आपण असं केलं पाहिजे की ते सत्कर्मच व्हायला पाहिजे. आणि हे सत्कर्म व्हायचं आहे म्हणजे सर्वांचा विचार करून कर्म करायचं. सर्व सुखी व्हावेत ह्या विचारातून प्रत्येक कर्म केलं पाहिजे. आणि हे प्रत्येक कर्म करताना हे ईश्वराचं कार्य ह्या भावात जर केलं तर अधिकच सुंदर असतं. म्हणून ईश्वरच हे जे कार्य आहे ते ईश्वरी कार्य आहे. आणि जिथे ईश्वरी कार्य हा भाव असतो तिथे ईश्वर हा असतोच. आणि म्हणून ईश्वरी कार्य ह्या भावनेतून प्रेमाने जर आपण प्रामाणिकपणे अगदी मनपूर्वक जे आपण हे करायला लागतो तर तेच सत्कर्म परमेश्वराची उपासना ठरते. तिथेच परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव व्हायला लागतो. कारण लोकांच्या हितासाठी मनापासून आपण कर्म करायला लागलो की आपल्या वाटेला असलेलं कर्म अगदी मनापासून केलं. नुसतं कर्म केलं त्यापेक्षा ते कसं केलं ह्याला महत्त्व आहे. तुम्ही मनापासून करतात, प्रेमाने करतात, लोकांचं त्याच्यातून भलं व्हावं या इच्छेने करतात आणि अगदी मनापासून करताना अगदी मनपूर्वक अगदी सिन्सिअरली म्हणतो आपण ते करायला लागलो तर ती परमेश्वरची उपासना असते. कुठे पाट्या टाकत बसला कर्म करतोय 8 तास, हा आहे मी ऑफिसला गेलो, इकडे फिरतो तिकडे फिरतो, धडे नाही धडते नाही, असं करत करत अगदी 8 तास भरले तर त्याचा फळ तुम्हाला पुढे चांगलं मिळणार नाही हे लक्षात घ्या. असंही घडतं बघा, ज्यावेळेला या ऑफिसमध्ये लोक काम करतात ते युनियनचा हा प्रकार असतो आणि ते जे युनियनचे लीडर असतात ना ते लोकांना मदत करायचं काम एखाद्याने करत असतात पण स्वतः मात्र काम करायला मागत नाही त्या ऑफिसमध्ये. कारण त्यांना बॉसही घाबरत असतात, हा युनियनचा माणूस आहे पण त्याला कोण ओरडत नाहीत, काही बोलत नाही आणि त्याचा गैरफायदाही मंडळी करतात. पण ती गैरफायदा घेणाऱ्या मंडळींना नंतर पुढील आयुष्यात त्याने फुकट कामातून मिळवलेले पैसे सगळे काढून घेतले जातात, न कळत, त्यालाच कळत नाही कसे गेले. लक्षात हे असं होतं. म्हणून अगदी आपल्याला नंतर पेन्शन मिळणार हे मिळणार करता माणूस पेन्शन घ्यायच्यावर हात निघून जातो, राम बोला राम होतो. पेन्शन गेली ते त्या गव्हर्नमेंटच्या खात्यात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा का होतात? आपलं कर्म आपण प्रेमाने जर मनपूर्वक लोकांच्या हिताचा विचार करून जर कर्म करायला लागलो तर तिथे उपासना असते, तिथे आनंद असतो. म्हणून प्रेमाने काम करतो तिथे समाधान असतं. बघा, कर्म कष्ट केले, खूप कष्ट असतील, प्रेमाने करतोय, प्रामाणिकपणे करतोय, ते चांगलं झालं पाहिजे इच्छाने करतोय आणि सर्वांच्या भल्याचा विचार करत असेल किंवा ईश्वरी कार्य या भावातून करत असेल तर त्या कर्मातून आपल्या मनाला एक आगळं समाधान मिळतं
आणि समाधान म्हणजे हा खरा आनंद असतो, की समाधान हे सर्वात मोठं धन असं जे संत सांगतात त्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून जीवन आपण समाधानाने जगायचं आहे, समाधानासाठी जगायचं. म्हणून जीवन समाधानासाठी सद्भावना महत्त्वाची आहे आणि आपल्या वाटलेलं काम आपण अगदी प्रामाणिकपणे प्रेमाने केलं पाहिजे. ते टाळमटाळ करता कामा नये, की जितकं जमतं तितकं करावं आणि त्याच्यातून सर्वांना सुख मिळावं. म्हणून कर्म केल्यानंतर अगदी सर्वांच्या भल्याचा विचार जर आपण करायला लागलो तर तिथे समाधान आपल्या मनामध्ये अधिक अधिक प्रगट होत जातं आणि ते समाधानी जीवन आपल्या चेहऱ्यावरही झळकायला लागतं. आणि असं हे जीवन आपल्याला जगायचं आहे. म्हणून नुसतं आनंद जगायचं, मौज मजा चंगळ वाद नाही आपण सांगत. पार्ट्या करा, वाटेल ते काही खा प्या, वाटेल तसं वागा आणि त्या लोकांना वाटतं त्याचा आनंद आहे, पण तो आनंद नसतो. त्याच्यातून वाईट परिणाम त्याच्या वाट्याला येत असतो. म्हणून अगदी सहज आनंद, चांगल्या चांगल्या गोष्टीतून सद्भावनेतून जेव्हा आपण हे सगळं शुभचिंतन करू, शुभ इच्छा करू, शुभ बोलू, कारण बोलायचं ते पण शुभच बोलायचं, हे खरं रतच केलं पाहिजे. आपण उगीच काहीतरी कोणाचं मन दुखावतो, तोडतो, आपल्याला वाटतं आपल्याला हसण्यावर नेतो की आपण मस्करी केली असे म्हणतो, पण मस्करीतून पण कोणाबद्दल अनिष्ट बोलू नये हे पहिलं लक्षण. ती मस्करी ज्याची करतो त्याला इतकं दुःख होत असतं की त्या दुःखाचा परिणाम परत आपल्या वाट्यात येणार असतो. म्हणून आपला समाजावर किंवा समाजात प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो आपल्याच कर्माचा, आणि ते जे कर्म करतात त्यांचा परिणाम आपल्यावर प्रभाव पडत असतो. आणि म्हणून ह्या दोघांच्यातून आपल्याला जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर आपल्या बाजूने ॲक्शनच बदलली पाहिजे. सतत बोलशील ते शुभ बोल, इच्छा कशी ते शुभ इच्छा कर, आचरण कशी ते शुभच आचरण केलं पाहिजे आणि विचार कसे तर ते शुभच विचार असला पाहिजे. अनिष्ट विचारात थारा देता कामा नये. म्हणून सर्वांचं भलावं, सर्वांचं कल्याण व्हावं हा जो भाव आपल्या मनामध्ये सतत असायला लागेल तर आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो. आणि असं सहज आनंद जीवन जगण्याची बुद्धी सद्गुरूने आपल्याला पुन्हा पुन्हा द्यावी आणि त्याच्यातून आपण आनंदाने जीवन जगावं हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज